या महाराष्ट्राची परंपरा म्हणून ज्या खेळाकडं अखंड 14 देश ज्या खेळामध्ये किंवा आपल्या या शर्यतीवरती प्रेम करू लागली ती बैलगाडी शर्यत. आणि बैलगाडी शर्यत ही 14 देशामध्ये पोहोचत असताना जसं बैलगाडी मालकांचा मोठा वाटा आहे तसा सर्वात मोठा वाटा असेल तर तो आपल्या या महादेवाच्या नंदीचा. आणि त्यामध्ये एक अग्रगण्य नाव म्हणून या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आपण पाहतो तो हा मथुर. ज्या मथुरला राहुलबाईंनी एक घरातला कुटुंबातला एक सदस्य म्हणून या ठिकाणी या मथुरची देखभाल केली. आणि मथुरनं काय केलं असेल तर ते सांगायची गरज नाही. आणि अजून सुद्धा त्याच्यात ती उमेद आहे. कारण असं म्हटलं जातं की बाबांनो, शर्यती क्षेत्रामध्ये ज्या ज्या बैलांनी काही इतिहास करून घेतलेले आहेत ते इतिहास पुसणं तर अवघड आहे, परंतु हा इतिहास सुवर्ण अक्षरानं लिहित असताना या बैलगाडी शर्यत क्षेत्राचा इतिहास या मथुरच्या नावावर नक्कीच त्या इतिहासाचं पान असणार आहे. आणि त्या पानाचा खरोखर तो हक्कदार आहे. कारण महाराष्ट्रात वेगवेगळ्या पद्धतीच्या बैलगाडी शर्यत होत असतात. तसं बघायला गेलं तर ठाणा, रायगड, पालघर, मुंबईमध्ये बिनजोड शर्यत होत असते. त्या शर्यतीचा हा बिनजोडचा बेताज बादशाह म्हणून त्यानं काम केले आणि अजून तो काळ गाजवतोय. त्याचबरोबर या इकडं पश्चिम भागामध्ये 3 फेऱ्याचं मैदान होतं. त्या 3 फेऱ्यामध्ये पण जे मानांकित मैदान आहेत त्यामध्ये पुसेगाव असेल, कोरेगाव असेल, त्याही मैदानाचा तो फायनलचा मानकरी आहे. आणि आता येणारं 21 जूनचं जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान म्हणून ज्या मैदानाची आपण आता आपल्याला चाहूल लागली आहे त्या मैदानासाठी मी आपल्या तमाम मथुर फॅनच्या वतीनं तमाम बैलगाडी मालक, चालक, अखिल भारतीय बैलगाडी शर्यत संघटना, त्याचबरोबर आमची समालोचक संघटना यांच्या वतीनं मथुरला उद्याच्या होणाऱ्या जनतेच्या हृदयातलं हिंद केसरी मैदान आणि त्या मैदानासाठी शुभेच्छा देतो. भाईंना देखील शुभेच्छा देतो आणि पुन्हा एकदा त्याला दीर्घायुष्याच्या अनंत शुभेच्छा आमच्या सर्व बैलगाडी मालकांच्या, चालकांच्या वतीनं देतो आणि थांबतो. धन्यवाद. खरं तर या महाराष्ट्रभर, देशभरात माझ्या या महादेवाच्या नंदीने अखंड देशभरात, महाराष्ट्रभरात जी माझी ओळख निर्माण करून दिली, जो मला प्रेम दिला या जनतेचा, या शेतकऱ्यांचा, या माझ्या सर्व तरुणाई पिढीपासनं तर आजोबांपर्यंत प्रत्येकाने मला प्रेम दिलं, प्रत्येकाने जीव लावलं फक्त ना फक्त या मथुरच्या मुले. आणि या मथुरच्या आशीर्वादाने माझा जो कुटुंब आहे, एक कुटुंबातील माझा सदस्य आहे. जेव्हा कोणताही संकट आला, काल आला, जेव्हा मथुर डोळ्यासमोर दिसतो तेव्हा या सगळ्या गोष्टी मी विसरून जातो. जेव्हा जेव्हा दुःखाचा डोंगर असतो डोक्यावर, तेव्हा फार्म हाऊसला जेव्हा मथुर जिथे असतो त्या माझ्या मंदिरामध्ये गेल्यानंतर मी ते दुःख विसरून जातो. खरं तर या मथुरने अखंड महाराष्ट्रभर ओळख दिली. कुमार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण हा नाव अखंड देशभरात नेला. खरं तर आज जेवढे माझे फॅन फॅमिली, कुटुंब, माझ्या कुटुंबातील सदस्य, विकासदादा, आमचे मोठे दादा, सगळेच आमचे जे हनुमानदादाचा कुटुंब आहे, समीरभाई यांचा कुटुंब आहे, सगळाच मित्रपरिवार आहे, सगळ्यांनी खूप प्रेम दिलं, आशीर्वाद दिलं. आणि जेव्हा घाटावरती माझा मथुर येतो त्या मथुरचा सांभाळ एकदम कुटुंबासारखा करतायत. खरं तर आज आनंदाची गोष्ट वाटते. हा वाढदिवस जो आहे मथुरचा, हा मी तर कोणत्याही प्रकारचा नियोजन नव्हता केला. खरं तर बायांनी सर्व इथे आयोजन, नियोजन सगळ्या गोष्टी केल्या होत्या. मी तर ठरवलेलं आहे जेव्हा मथुरचा कोणता प्रोग्राम करेल तेव्हा अखंड महाराष्ट्रभर, देशभरातील जेवढे फॅन फॅमिली, कुटुंब आहे, सगळी जनता, सगळ्यांनी दिलेलं प्रेम ते माझ्यासोबत पाहिजे. म्हणून मी हे काही कार्यक्रम लांबवत असतो आणि लांब ठेवत असतो. येणाऱ्या काळामध्ये जी मथुरने दिलेली माया आहे, ओळख आहे, आशीर्वाद आहे, तुमच्या सगळ्यांचा असाच आशीर्वाद असू द्या. आणि तुम्ही सगळे इथे तुमची सगळ्यांनी उपस्थिती ठेवून जो मथुरला प्रेम दिला त्या प्रेमापोटी मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. असाच प्रेम, असाच आशीर्वाद सगळ्यांचा कायमस्वरूपी राहू द्या. इथे 2 शब्द बोलायची संधी भेटली आणि खूप आनंद वाटतात. माझ्या मथुरचा वाढदिवस आहे आणि
वाढदिवस हा लक्षात राहील, कारण की दादांनी सांगितलं हे असे फार कमी नंदी आहेत, ते कमी नंदी पुन्हा बघायला नाही भेटणार. पण अक्षरशः जे जुने जाणते दादा आहेत ते मोठे आयोजक आहेत पुसेगावचे, जो क्रिकेट क्षेत्रात वर्ल्ड कप होतो, संपूर्ण देशातील सगळे देशातील स्पर्धक प्रत्येक देशातून उतरत असतात कानोकोपऱ्यातून, आणि तो वर्ल्ड कप होत असतो. त्याच वर्ल्ड कपमधला आपल्या बैलगाडी क्षेत्राचा पुसेगाव हिंदकेसरी, आणि त्या हिंदकेसरी मैदानामध्ये तुमच्या मुले दादाजी जुनी परंपरा आहे आणि जे खेळ चालू केलेले आहे तुम्ही, आणि त्या खेळाचं खरं तर स्वप्न कधी कधी बघत असतो जेव्हा जेव्हा त्या मैदानामध्ये पळत असतो. खरं तर तुमच्या सगळ्यांचं मी आभार व्यक्त करतो. तुम्ही सगळ्यांनी प्रेम दिलं, आशीर्वाद दिलं, आणि तुमच्यासारख्यांनी जुन्या जाणत्यांनी जे हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा खेळ चालू केला आणि टिकवली जी परंपरा, खूप खूप आभार आहे तुमचं. तुमच्यामुळे आम्हाला ही प्रसिद्धी भेटली, आणि तुमच्यामुळे या मैदानामध्ये वारंवार तर मथुरला घेऊन आम्ही येत असतो, आणि तुमच्या सगळ्यांनी दिलेला प्रेम कधी विसरू शकत नाही. असाच प्रेम, असाच आशीर्वाद सगळ्यांचा असू द्या. काही चुकलं असेल तर माफ करा. आतापर्यंत या बैलगाडा क्षेत्रामध्ये काही चुक्या झाल्या असतील माझ्याकडनं, पदरात टाकून मला माफ करा, पण तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद प्रेम असाच राहू द्या. मुंबईमधील सगळी मित्रपरिवार माझा आला, तुम्ही सगळे इथले घाटावरचे माझे मित्र